नाशिक हादरले. जेल रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 5 ते 6 दुकाने फोडली. नाशिक रोड परिसरात गुन्हेगारांचे धाडस वाढले. ड्रीम मिनी मार्केटमध्ये मोठी घरफोडी. पोलिसांचा वचक संपला का? जेल रोड येथे 6 दुकाने फोडून चोरटे पसार. नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेल रोड परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून जेल रोड फिलोमिना शाळेसमोर असलेले ड्रीम मिनी मार्केटमधील 5 ते 6 दुकाने चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोडच्या जेल रोड भागात असलेल्या ड्रीम मिनी मार्केटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी अत्यंत धाडसाने एकामागून एक अशी 6 दुकानांची शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानांमधील रोकड आणि मौल्यवान ऐवज लंपास करण्यात आला आहे. सकाळी जेव्हा व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. भर वस्तीत आणि मुख्य रस्त्यावर असलेल्या मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दुकाने फोडल्याने पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नाशिक रोड पोलिसांसमोर आहे. मी ड्रीम मिनी मार्केट इथून बोलतोय, कलानगर. आमची इथे सकाळी चोरी झालेली रात्रीतून. तर आम्हाला सकाळी 8:30 वाजता कळालं चोरी झाली म्हणून. तर शटर उचकून आतमध्ये अस्तव्यस्त पसारा करून आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी साधारणतः 1,500 रुपये चोरी झालेली आहे. तर त्याप्रमाणे आता कारवाई पोलीस येऊन गेलेले आहे, पण काही त्याच्यावर अजून आता ॲक्शन झालेली नाही. तर बघू आता काय ते. तर आपलं किराणा दुकान आहे, शॉपी आहे. तरी त्वरित काहीतरी कारवाई करावी असं मागणी आहे आमची. मी प्रमोद पाटील. माझं ड्रीम मिनी मार्केट येथे सपना झेरॉक्स नावाने दुकान आहे. सकाळी आमच्या ड्रीम मिनी मार्केटचे सभासद चव्हाण साहेब यांनी मला फोन केला की मार्केटमधली सर्व 7-8 दुकानं फोडलेली आहे, तुम्ही लवकर येऊन आपण आपलं दुकान चेक करून घ्या. त्यावेळेला आम्ही 8:30ला आलो. त्यावेळेला आमचं दुकान शटर फोडून उचकवलेलं होतं. त्याच्यामध्ये साधारण चिल्लर, आमचं झेरॉक्स दुकान असल्यामुळे चिल्लर होती आमची 7-8 हजाराची गेलेली आहे चोरीला. आणि त्याच्यानंतर 9-9:30ला पोलीस लोक आलेले. आता काय असेल पुढे इन्क्वायरी करून आम्हाला आमची गेलेली रक्कम परत मिळावी. मी सुनील ठाकरे. इथे माझे शॉप आहे आणि ही जी सकाळच्या वेळेस जी घटना घडली अतिशय निंदनीय घटना आहे. एवढ्या भरवस्तीत अशा घटना घडायला नको आहे. आणि हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. आता हे छोटे छोटे व्यवसायिक आले आणि त्याच्यात या ठिकाणी हे मार्केट व्यवस्थित चालत नसल्यामुळे आणि व्यवस्थित घेत नसल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं एवढं मोठं नुकसान सहन करण्यासाठी आमची ताकद नाही. आणि आज जे झालं ते जरी कमी प्रमाणात वाटत असेल, पण जे काही कोणी केलं आहे ज्यांनी काही त्यांचा हा पूर्वनियोजित प्लॅन असेल आणि त्यांनी हा एक ट्रायल म्हणून बेस म्हणून यांनी हा प्रकार केलेला आहे. 7-8 केलेला आहे आणि हे पुनरावृत्ती परत होऊ शकते. याच्यामुळे पोलीस यंत्रणेची किंवा सुरक्षेची आम्हाला हमी पाहिजे. या ठिकाणी जरी रोडला लागून भरवस्तीचा एरिया जरी असला तरी पोलिसांनी दुर्लक्ष न करता या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून बुवा जे आम्ही छोटे आपण दिवसभर कामधंदा करून घरी जातो, आता तिथे आमच्या मनात भीती तयार झालेली आहे. काय इथे दिवसभर धंदा करायचा, घरी गेल्यावर इकडं लक्ष लागणार आहे. यावर काहीतरी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, गस्त घातली पाहिजे आणि एक आम्हाला एक विश्वास दिला पाहिजे तर मग यापुढे अशा घटना घडणार नाही. पण ती असं जर कधी पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं किंवा मार्गदर्शन केलं किंवा काहीतरी व्यवस्था केली तर आम्हाला बा आमचं जीवन सुरक्षित वाटेल. बा आता तर ती भीती तयार झाली, इथं असुरक्षितता वाटायला लागली, इथे व्यवसाय करावा का नाही असं वाटायला लागलेली.